नमस्कार, सिटी न्यूज के हिंदी समाचारों में आप सभी का स्वागत है। मैं हूं हिरल परेजा। चलिए समाचार की शुरुआत करते हैं सुविचार से। कलम, कसम और कदम हमेशा सोच समझ कर ही उठाना चाहिए। सुविचार के बाद नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। सुर्खियों के बाद वक्त है एक छोटे से ब्रेक का। आप बने रहिए सिटी न्यूज के साथ। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक के बाद फिर एक बार आप सभी का स्वागत है। चलिए नजर डालते हैं शहर व ग्रामीण के समाचारों पर। शहर में आज दिन भर राजनीतिक हलचलें तेज रही। सबसे पहले नजर डालते हैं कांग्रेस के ट्रैक्टर रैली पर। कांग्रेस पार्टी की ओर से केंद्र सरकार द्वारा बनाए गए किसानों के लिए कायदे के खिलाफ विरोध प्रकट किया। किसानों को साथ लेकर आज शहर में विशाल ट्रैक्टर रैली निकाली गई। नेहरू मैदान से शुरू होकर कलेक्टर ऑफिस के सामने समापन हुआ। रैली में केंद्र सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी भी की गई। हा जो कायदा केंद्र सरकारने केलेले आहेत हे शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या विरोधातले आहेत। म्हणजे कामगारांना तर काहीच अधिकार राहणार नाही। त्या ठिकाणी जे मालक राहतील ते सगळ्या परवानग्या देतील, अशांना कामगारांचं हित राखलं जाणार नाही। शेतकऱ्यांसाठी हमी भाव त्या ठिकाणी उल्लेखही नाही आणि असा दृष्टिकोन फक्त भाजपवाल्यांचाच असू शकतो। त्या ठिकाणी शेतकऱ्यांची जी लेकरं आहेत त्यांना मूलभूत सुविधा पण मिळाव्या नाहीत अशी यांची इच्छा आहे का? आणि सगळं पुन्हा एकदा कंपनी राज आणायचं आहे का? हा खूप मोठा प्रश्न आहे। छळतायत अक्षरशः शेतकऱ्यांना आणि कामगारांना, छळण्याचा विषय या ठिकाणी होतो आहे आणि सन्माननीय सोनियाजी गांधींनी हे पुकारलेलं आंदोलन आहे। आम्ही सगळे रस्त्यावर शेतकऱ्यांच्या समर्थनात आहेत। के केंद्र में सरकार है उनके खिलाफ किसानों का मोर्चा है और भाजपा ने जो तीन काले रूल किसानों के खिलाफ ये है उसके खिलाफ ये मोर्चा है और पूरे जिले की कांग्रेस कमेटी के पूरे कार्यकर्ता और पूरा शेतकरी किसान पूरा इस आंदोलन में शामिल है और वो काले कानून रद्द करने के लिए राष्ट्रपति को ज्ञापन कांग्रेस के अध्यक्ष सोनिया गांधी जी के नेतृत्व में देने जा रहा है। इसलिए आज पूरे ताकत के साथ अमरावती जिले का हर गांव का ग्रामीण का किसान इस सरकार के केंद्र सरकार के खिलाफ है और उसके खिलाफ अपनी आवाज बुलंद करके ट्रैक्टर मार्च कर रहा है। मोदी सरकारने राज्यसभा आणि लोकसभेमध्ये घाईघाईने कोणतीही चर्चा न करता त्या कायद्याचे दुष्परिणाम, कामगार विरोधी कायदे आणि शेतकरी विरोधी कायद्याचे दुष्परिणामाची चर्चा सभागृहामध्ये लोकसभे आणि राज्यसभेमध्ये न होऊ देता बळजबरीने अल्पमताच्या भरोशावर आवाजी मतदानाने मंजूर करून घेतले। त्याचा निषेध काँग्रेस पक्षातर्फे सुरू आहे आणि हे कायदे मोदींच्या अंबानी आणि अदानी या भांडवलदार मित्रांसाठीचे कायदे आहेत। त्यांना कामगारांची लूट करण्यासाठी आणि शेतकऱ्यांची लूट करण्यासाठी खुला परवाना
या कायद्याच्या माध्यमातून दिलेला आहे. हे आम्ही अभ्यासाअंती आपल्या शेतकरी मित्रांना पटवून देतो आहे. त्याच्यासाठी आजचा हा ट्रॅक्टर मोर्चा. BJP गव्हर्नमेंटनं मोदीनं जे 3 कायदे शेतकऱ्याच्या विरोधात केले त्याच्या विरोधात आज हा ट्रॅक्टर मोर्चा होता. सतत 1.5-2 महिन्यापासून जो काही कायदे 2 महिन्याच्या आधी मोदी सरकारनं कोणाला विश्वासात न घेता, संसदेला विश्वासात न घेता, संसदेला न बोलू देता हे कायदे जे केले शेतकऱ्याच्या विरोधात ते शेतकऱ्याच्या जीवावर उठले आहेत आणि शेतकरी हा पूर्ण ह्या कायद्यानं उद्ध्वस्त होणार आहे. तर शेतकऱ्याला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे, कामगाराला न्याय मिळाला पाहिजे, याच्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. गर्ल्स हाई स्कूल चौक से पालक मंत्री यशोमती ठाकुर स्वयं ट्रैक्टर चलाते हुए रैली का नेतृत्व किया। नरेंद्र मोदी मुर्दाबाद 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 नरेंद्र मोदी मुर्दाबाद 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 बीजेपी सरकार होश में आओ होश में आओ होश में आओ बीजेपी सरकार होश में आओ होश में आओ होश में आओ नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी बीजेपी सरकार मुर्दाबाद 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 बीजेपी हटाओ देश बचाओ बीजेपी हटाओ देश बचाओ देश बचाओ देश बचाओ खाली मुंडका वरचा पाय खाली मुंडका वरचा पाय तानाशाही नहीं चलेगी कांग्रेस है मैदान में रैली में विधायक बलवंत वानखड़े, पूर्व विधायक वीरेंद्र जगताप, जिला परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, मनपा पार्षद, कांग्रेस व युवा कांग्रेस के पदाधिकारी कार्यकर्ताओं ने बड़ी संख्या में हिस्सा लिया। पत्रकार परिषद लेकर ठाकरे सरकार को घेरने आए प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटिल खुद पत्रकारों के प्रश्नों से घिर गए। वक्त की नजाकत देखकर पत्रकार परिषद खत्म कर चलते बने। भाजपा के प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटिल इन दिनों प्रदेश के दौरे पर हैं। केंद्र सरकार की योजनाओं के प्रसार प्रचार के साथ राज्य की वर्तमान सरकार के खिलाफ मोर्चा खोल दिया तो ठाकरे सरकार को विफल सरकार बताते हुए किसान विरोधी सरकार बताया। पण आता मात्र कोरोना मर्यादित झाल्यामुळे तीव्रता कमी झाल्यामुळे एकूणच जनजीवन सुरू झाले तेव्हा सुरू झाले तर नागपूरला पूर्व विदर्भाचे सर्व जिल्हे पसरले गेले। एकाच ठिकाणी विभाग केंद्रामध्ये एक जिल्हा स्वतः 5 जिल्हा असतात त्या जिल्ह्याचे सगळे प्रमुख कार्यकर्ते त्याची विचारपूस संघटना रचना लेखा पदवीधर शिक्षण काय काय प्रशिक्षण वर्ग आहे त्याचं काय वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न आंदोलन जे करायचे त्याचं काय काय असं सुरू आहे। अमरावती विभागात पूर्ण उद्देश लगेच नागपूरकडे गेले। मला असं वाटतं की कुठलेच विषय तुम्हाला नवीन नाही ज्या 5-6 मुद्द्यांच्या आधारे सरकारचं मूल्यमापन केलं पाहिजे त्या सगळ्याच मुद्द्यांवर सरकार अपयशी ठरलेलं आहे।
देशात सगळ्यात जास्त मृत्यू महाराष्ट्रात, म्हणजे जगामध्ये अमेरिका आणि ब्राझील ही 2 राष्ट्र सोडली तर बाकीच्या जी संख्या आहे ती महाराष्ट्राची आहे. बाकीच्या सगळ्या राष्ट्रांची बाकी संख्या पण कमी आहे आणि मृत्यू संख्या पण कमी. जगामध्ये 3रा नंबर हा महाराष्ट्राचा लागला. कोरोनामध्ये ज्या सुविधा उपलब्ध केल्या पाहिजे त्याच्यामध्ये सरकारकडे प्रायव्हेट मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध झाली नसती गावागावात प्रायव्हेट तर अक्षरशः रस्त्यामध्ये माणसं भरून पडली असते. बरोबरीने लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये लोकांची जी वाताहत झाली त्यात मोदींनी खूप पॅकेजेस दिली. मागे एकावर मागे 3 महिने महिलांच्या अकाउंटला 500 रुपये, अपंग निराधारांच्या अकाउंटला 1000 रुपये, शेतकऱ्यांना 2000 रुपये, नोव्हेंबर हेक्टरचं रेशन फ्री कुठे आली तर उद्योजकांना त्यांचं भांडवल वाढी आहे त्याला मॉडगे नाही. आता नव्याने 2 कोटीच्या लोनला 2 कोटीपर्यंतच्या लोनला व्याजावरचं व्याज ठीक आहे. पण महाराष्ट्र शासनाने असं कोरोनाशी संबंधित एकही पॅकेज दिलं नाही. पूर्वी 12 बलुतेदार म्हणायचं गावामध्ये जे 12 बलुतेदारांच्या आधारावर गाव चालायचं. त्यानंतर नव्याने 8 आणखीन व्यवसाय होते. रिक्षावाला, भाजी विकणारी ताई, घरोघर काम करायला येणारी ताई, आणखीन 8-20 घटक असे आहेत की ज्यांचं दिवसभर काम केलं तरच पोरं आणि ते सगळं काम करत होतं. या काळात रिक्षावाल्याने एक पॅकेज केलं म्हणजे मोदींनी फेरीवाल्याला सुद्धा 10,000चं पॅकेज. पण हे सगळं काही ठीक मला नाही आहे. कोरोनाशी संबंधित आरोग्याच्या सगळ्या गोष्टी केंद्राने PPE केंद्राने, N95 मास्क केंद्राने, औषध केंद्राने, उद्देशित केंद्राने, डिसिप्लिन केंद्राने म्हणजे मग महाराष्ट्राच्या सरकारने कोरोनावर मात करण्यासाठी ना आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या ना आर्थिक सुविधा उपलब्ध केल्या. आणि त्यामुळे वारंवार आम्ही मागणी करतोय की 50,000 कोटीचं पॅकेज हे या 20 घटकांसाठी दिलं पाहिजे. 8-9 महिने ते कसं जीवन जगत आहे. समाजातली वेगवेगळी राजकीय मंडळी भारतीय जनता पार्टी राजकीय पक्ष जर फील्डमध्ये उतरले दिसते. आम्ही महाराष्ट्रामध्ये 2 कोटी 32 लाख लोकांना ताजा अन्न किराणा दिला. अशी सगळ्या मंडळांनी मदत केली असती तर खूप बिकट स्थिती निर्माण झाली असती. असा विषय शेतकऱ्यांच्या विषयामध्ये आपण सगळं जाणतो की अतिवृष्टीमुळे इतकं भयानक नुकसान झालं आहे. त्याआधी पूर्व विदर्भामध्ये महापूर आला त्यातून झालेलं नुकसान, एकूण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालं नुकसान, कोकणामध्ये निसर्ग वातावरण झालं नुकसान, या सगळ्या याच्यामध्ये सरकार केवळ घोषणा करतो. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री नसताना म्हणलं तरी 25,000 रुपये हेक्टर ते कोरडवाहूला दिले पाहिजे आणि 50,000 रुपये हेक्टर गावाला दिले. आता किती घोषित केले? 10,000 रुपये हेक्टर घोषित केले आणि फळबागाला किती घोषित केले तर 25,000 रुपये हेक्टर घोषित केले. आणि त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक आधी बांधावर जाऊन 25,000 50,000 घोषणा करायला. सगळ्यात महत्त्वाचं कर्जमाफी घोषित झाली ती अजूनही अर्धवट राहिली. नियमित करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळालं नाही. नवीन कर्ज मिळण्यामध्ये खूप अडचणी. पीक विम्याच्या कंपन्यांनी यावेळेला ॲग्रीमेंट्स केले नाही तर पीक विमा अडचणी अशी प्रचंड शेतकऱ्यांची सस्यवृत्ती चाललेली आहे. असं सर्व बाजूने हे सरकार अपयशी झालेलं आहे. लोकांमध्ये ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. वेंकटेश लॉन में शहर भाजपा द्वारा एक पत्रकार परिषद में वे बोल रहे थे। अर्नब गोस्वामी की गिरफ्तारी प्रकरणों को ठाकरे सरकार की हुकुमशाही बताया तो भाजपा पार्टी इसीलिए अर्नब के समर्थन में आवाज उठाई। तो पत्रकारों ने कहा कि कई पत्रकार पर हमले हुए, झूठे मामलों में गिरफ्तारी हुई, तब भाजपा पार्टी के नेताओं ने पत्रकारों का समर्थन क्यों नहीं किया? केवल अर्नब के लिए ही क्यों? सर आता तुम्ही म्हटले की 14 पत्रकारांवर गुन्हे दाखल झाले 18 त्यावेळी भाजपने आंदोलनं केलेली नाही. अर्नब गोस्वामीच्या वेळेस असं का होत आहे भाजप आंदोलन? आपल्या माहितीसाठी प्रत्येक वेळेला जी आंदोलनाची तीव्रता होती त्याप्रमाणे म्हणजे त्या विषयाची तीव्रता बीडची कुलकर्णी विभागाचे पकडले गेले.
सुद्धा राज्यासारख्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासारख्या मोठ्या वृत्तपत्रांच्या जाहिराती बंद केल्या सरकारने आर्थिक कृती याशिवाय योगींनी सुद्धा अनेक पत्रकारांना वृत्तांचा विरोध केला म्हणून अटक केली. हे सगळे प्रकरण याशिवाय अनेक पत्रकारांच्या संदर्भात सोशल मीडियातल्या भाजप समर्थक आणि कार्यकर्ते सतत काहीतरी चुकीचे खोटे व्हिडिओ शेअर करत असतात. मग अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टींचं आम्ही समर्थन करतो. कधी विरोधी केला नाही, अमित शहानी कधी ट्विट केलं नाही या संदर्भात. चुकीच्या गोष्टींचं आम्ही समर्थन करणार नाही. महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी सरकार असताना पत्रकारांच्या होणाऱ्या हल्ल्यांसंबंधी कायद्याच्या दृष्टीने गतिमान करणं, मुंबईमध्ये पत्रकारांना पत्रकार होण्यासाठी जागा उपलब्ध करून देणं, मंत्रालय नागपूरला पत्रकार उपलब्ध करून देणं, मुंबईमध्ये मंत्रालयाने पत्रकारांच्या अनेक सिक्युरिटी सुरक्षण आर्थिक सुरक्षा हे सगळं अतिशय पत्रकार हा लोकशाहीचा मीडिया आणि लोकशाहीची चौथा स्तंभ म्हणून आम्ही बोलतो. एखाद्याने केलं असेल तर त्याच्या वेळेला त्याची जी काही तक्रार त्याची दखल त्याच्याकडे घेतली गेली असेल. एकाही पत्रकाराला आंदोलन जाऊ दिलं नाही, पत्रकारांना रोखण्यात आलं. त्यावेळेस भाजपने असं म्हटलं की आणीबाणी आलेली आहे. आज अर्णब गोस्वामीला अटक झाल्यानंतर आणीबाणी आपल्याला दिसून येतं. हाथरसच्या घटनेचा उल्लेख करताना महाराष्ट्रात तुम्ही म्हटलं ना, हाथरसच्या घटनेचा आपण वारंवार उल्लेख करत असताना महाराष्ट्रात रोज 4 महिन्यानंतर अन्याय होता. लहान मुलींवर अत्याचार होत आहे, मतिमंद मुलींवर अत्याचार होत आहे. या विषयामध्ये तुम्ही काय बोलत नाही? इस पर पाटिल ने पत्रकारों से पूछा कि आपको पत्रकार की गिरफ्तारी पर अफसोस नहीं? म्हणजे आपल्यातलाच एक तरुण गोस्वामीला अटक केली याबद्दल आपल्याला ठीक आहे, तुमचं मत झालं. आम्हाला वाटतं की हा अन्याय त्या केला. इस पर पत्रकारों ने पाटिल को जवाब देते हुए कहा कि वे पत्रकारिता करते हुए गिरफ्तार नहीं हुए, आत्महत्या प्रकरण में गिरफ्तार हुए हैं. हमें गिरफ्तारी का कोई अफसोस नहीं. इस बीच गर्मागर्मी में प्रदेशाध्यक्ष ने चिढ़कर पत्रकारों से आरे तुबे की भाषा पर आ गए, तो इस पर पत्रकारों ने उन्हें माफी मांगने पर बाध्य कर दिया. प्रदेशाध्यक्ष पाटिल पर जब पत्रकारों ने प्रश्नों की बौछार शुरू कर दी तो वे पत्रकार परिषद खत्म कर चलते बने. यशोमती मला बिलकुल अभिमान नाही. यशोमती ठाकूरांवर गुन्हा दाखल झाला 2008 साली. कोणी त्याला मंत्रिमंडळात घेऊन आलं असं म्हटलं, कोणी त्याला मंत्री राहून असं म्हटलं. निकाल लागला ते दोषी ठरले. दोषी ठरल्यानंतर साधारणतः महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रघात आधी शिवाजीराव पाटील काळापासून सुधारणा की दोषी ठरल्यानंतर आपण काही वेळा बाजूला घ्यायचं असतं का तर आपण त्या केसवर प्रभाव निर्माण करू शकतो. या मी माझी मांडणी केली तुम्हाला पटत असेल दादा मेट्रो कारशेड कांजूर दादा सर्वांना खूप धन्यवाद. यातायात कर्मी से मारपीट प्रकरण में पालक मंत्री यशोमती ठाकुर के इस्तीफे को लेकर चल रहे पिछले 8 दिनों से भाजपा के आंदोलन को प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटिल ने विराम लगाया. पंडाल में वे भाजपा कार्यकर्ताओं व आंदोलनकारियों को संबोधित करते हुए कहा कि गांव-गांव में जाकर ऐसे नेताओं को इस्तीफे के लिए मजबूर करें.
महाराष्ट्राच्या मंत्री यशोमतीताई ठाकूर यांना कोर्टाने जी शिक्षा सुनावलेली आहे त्या शिक्षेनंतर त्यांनी राजीनामा द्यावा त्यासाठी सातत्याने अमरावती जिल्ह्यातलं रोज एक मंडळ येऊन या ठिकाणी उपोषणाला बसत आहे। मी सुरुवातीला सातत्याने आठवड्याभर आंदोलन करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण एखाद्या विषयामध्ये सरकार नसताना, पोलिसांची दडपशाही असतानाही केसेस लागतील याची काळजी न करता आंदोलन करणं हे सोपं नसतं आणि त्यामुळे मी तुमचं मनापासून अभिनंदन करेन। आज बैठकीच्या निमित्ताने बरेच आपले प्रांताचे नेते या ठिकाणी आले। त्या सगळ्यांना जसं वाटलं की तुमचं प्रत्यक्ष येऊन कौतुक करावं, जो संघर्ष आपण करताय त्या संघर्षामध्ये तुमच्या पाठीशी राहावं आणि हे म्हणावं की जोपर्यंत यशोमतीताई राजीनामा देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार। मी फक्त आपल्या सगळ्यांना एकच सांगेन की आज ह्या ठिकाणी बसून अनेक लोक दिवसभर येतात, त्यांना तर तुम्ही हा झालेला प्रकार सांगताच आहात की किती मुजोरी वाढलेली आहे, किती अरेरावी वाढलेली आहे, किती दडपशाही वाढलेली आहे, हे तुम्ही दिवसभर भाषणांमधून सांगता। पण बरोबरीने मला असं वाटतं की आता ह्या एकाच ठिकाणी बसण्यातून हा प्रश्न संपणार नाही। गावोगाव जाऊन यशोमती ठाकूरांची गाथा जी आहे ती लोकांसमोर सांगायला लागेल की काय प्रकाराने एका अर्थाने सरकार आल्यानंतर दडपशाही चाललेली आहे। बरं, हा आम्ही पाडलेला प्रघात नाही, हा सुसंस्कृत महाराष्ट्राचा प्रघात आहे की ज्या ज्या वेळेला एखादा मंत्री हा दोषी ठरतो त्यावेळेला वरच्या कोर्टात जायचं असून सुद्धा, ती सोय असून सुद्धा त्या वरच्या कोर्टामध्ये गेल्यानंतर साक्षीदारांवर दबाव निर्माण होऊ नये म्हणून त्या मंत्र्याने राजीनामा देण्याची परंपरा आहे। शिवाजीराव पाटील निलंगेकर आत्ताच मृत झाले, परंतु ते मुख्यमंत्री असताना असाच एक विषय आला। बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना असाच विषय आला। अशी बरेचसे रणतुले मुख्यमंत्री असताना असाच विषय आला। त्या त्या वेळेला ज्या ज्या वेळेला ते दोषी ठरले, कोर्टाने शिक्षा ठोठावली, त्यानंतर अपीलात जाणार ना माणूस, तोपर्यंत ते आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मोकळे झाले। तेव्हा आम्ही नवीन काय सांगतो। एक नजर शहर में कोरोना की स्थिति पर। जाते जाते फिर एक बार नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। समय हो चला है आपसे विदा लेने का। आपसे फिर होगी मुलाकात ताजा नए समाचारों के साथ। तब तक के लिए बने रहिए सिटी न्यूज के साथ।